जय अण्णा. लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त मी हिंदू मातंग समाजातील बांधवांना एक संदेश देणार आहोत. तो संदेश म्हणजे असा आहे की आपल्या मातंग समाजातील धर्मांतरण हे मोठ्या प्रमाणात चाललेले आहे. आज मातंग समाजात धर्मांतरण होऊन मातंग समाज आज 40% आलेला आहे. मातंग समाजातील बांधव हे ख्रिश्चन होत चाललेले. अण्णाभाऊ साठेंनी जी फकीरा कादंबरी आहे, अशा अनेक कादंबऱ्यांची पुस्तकं वाचायची सोडून ते घरात बायबल घेऊन बायबलचं पुस्तक वाचतात व हलवले हा प्रचार करतात. हा खेदजनक आहेत. भविष्यात मातंग समाजाला विचारणारे व अण्णाभाऊ साठे लवजींचे विचार सांगणारे आपली पिढी नष्ट होईल. म्हणून मी माझ्या मातंग समाजाच्या बांधवांना सांगू इच्छितोय की हे धर्मांतरण मोठ्या प्रमाणात थांबलं पाहिजे. आज विश्व हिंदू परिषद संघ यांच्यामार्फत जे धर्मांतर थांबवण्याचा प्रयत्न करत आहोत. जे सांगली जिल्ह्यामध्ये जे मातंग समाजाचं मोठ्या प्रमाणात धर्मांतर झालं, हे धर्मांतरण थांबवलं आहे व मातंग समाजातील 10,000 व्यक्तींना परत आणलेलं आहे. मातंग समाज आतापर्यंत अहिल्यादेवीनगरमध्ये एक 30% प्रमाण झालेलं आहे. आणि मातंग समाज हा ख्रिश्चन मिशनरी आहेत. या मिशनरींनी त्यांना टार्गेट करून हा समाज अशिक्षित आहे याचा फायदा घेऊन मातंग समाजाचं मोठ्या प्रमाणात धर्मांतर झालेले. आपल्या पुणे या भागातील, कसबा या भागातील विश्व हिंदू परिषदतर्फे मातंग समाजातील धर्मांतर थांबवण्यात आलेले. 200 बांधवांना विश्व हिंदू परिषदतर्फे मातंग समाजातील बांधवांना बाल संस्कार वर्ग, सत्संग, धर्मांतरण का होतंय याच्याविषयी माहिती अण्णाभाऊ साठे, लवजी वस्ताद साळवे यांचं कार्य त्यांना जागृत करून कार्य हे थांबवण्याचा प्रयत्न झालेला आहे. आम्ही हे सांगून हे धर्मांतरण थांबवण्याचा प्रयत्न झालेला आहे. आमच्या मुली या 85% म्हणजे ज्या मुली आहेत त्या लव जिहादींच्या मार्गावर आहेत. त्यांनी टार्गेट केलेलं आहे. अशा मुलींना थांबवण्याचं काम विश्व हिंदू परिषद करत आहे. धर्मप्रसार माध्यमातून मुस्लिम जाणून बुजून आमच्या मुलींना टार्गेट करतात. आतापर्यंत आमचा संवेदनशील भाग असेल लोहानगर, गंजपेठ, काशीवाडी या भागातील 55 मुली या धर्मांतरित झालेल्या आहेत. धर्मांतरित केल्या लव जिहादच्या मार्फत. अधिकृत आकडेवारी आहे आमच्याकडे. जय श्रीराम.